नीलक्रांती चौकात झालेल्या तोडफोड विटंबना प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी. मातंग समाजातील तरुणांना टार्गेट केल्याचा आरोप. दिनांक 12 एप्रिल रोजी संध्याकाळी नीलक्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात झालेल्या तोडफोड, मारहाण आणि विटंबना प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज चेक करून रितसर चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी. विनाकारण निष्पाप तरुणांचा बळी यंत्रणेनं घेऊ नये यासाठी मातंग समाजानं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन निवेदन दिलं. पोलीस उपाधीक्षक खैरे यांनी हे निवेदन स्वीकारलं आणि आंदोलनकर्त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं. परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेऊन कारवाई केली जाईल. कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही असं आश्वासन यावेळी खैरे यांनी दिलं. या प्रकरणात अटक असलेला आरोपी विजय पठारे यांच्यावर पोलीस मुक्कामांतर्गत कारवाई करणार आहेत. या संदर्भात पठारे यांच्या बाजूनं मातंग समाज बांधव एकत्र येऊन पोलिसांना अशी कारवाई करू नये असा आग्रह धरत होते. दिनांक 12 एप्रिल रोजी घडलेला प्रकार हा जाणून बुजून करण्यात आलेला असून मातंग आणि महार समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. युवक वर्गानं त्याला बळी पडू नये असं आवाहन अनुजा खवळे यांनी यावेळी केलं. या ठिकाणी एका महिलेची पानटपरीची देखील तोडफोड करण्यात आली. तिच्या 3 मुलांवर मारहाणीत सहभागी असल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी या महिलेनं केलेली आहे. मातंग समाजावर वेळोवेळी अन्याय होत असून पोलीस यंत्रणा समोरच्या पार्टीला मॅनेज होत आहे हे जाणून बुजून वर्षानुवर्ष चालू आहे. ते न थांबल्यास मातंग समाज गप्प बसणार नाही असं आवाहन मातंग समाजाचे नेते यांनी केलेलं आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाली असून विजय पठाडे यांच्या बाजूने 2 फिर्यादी देण्यात आल्या असून अजय साळवे यांच्या बाजूने 1 फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे 18 ते 19 जण अटक आहेत. विजय पठारे यांच्यावर मुक्कामांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर. आज माझं नाव अनिता खवळे. मी विजयची मावशी आहे, विजय पठारेची मावशी आहे. विजय पठारेला तिथं बोलवलं गेलं कार्यक्रमाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाला बोलवलं गेलं. सगळ्यात मेन मुद्दा तर हा आहे, मांग आणि महार हा वेगळा आहे का? हा एकच आहे ना. आज जे बाबासाहेबांमुळं आपण इथे सगळे एकत्र आहेत, दलित समाज हा सगळा एकत्र त्याच्यामुळे कोण आहेत? आम्ही मांगाचेच आहेत, ते महाराचेच आहेत. आम्ही त्यांनी फक्त एक शब्द म्हटला गेला की इथं अण्णाभाऊ साठेंचा फोटो काढे, तर खालनं बायका म्हणतात कोण अण्णाभाऊ साठे, कोण अण्णाभाऊ साठे ह्यांना माहिती नाही. एकच शब्द मला बोलायचंय की ज्या टायमाला तुम्ही म्हणतात की हा जातभेद करतो, हिंदू मांग करतो, विजयचे युट्यूबला आहेत, भरपूर आहेत, तेव्हा ते बाबासाहेबांचे झेंडे निळे पिवळे सगळे घेऊन एकत्र जातात, बाबासाहेबांना हार घालतात, बाबासाहेबांचं कौतुक करतात. तसे हे एकही व्यक्ती मला दाखवा अण्णाभाऊ साठेंना हार घातलाय किंवा अण्णाभाऊ साठेंचं कौतुक केलंय म्हणून, जसं विजय पठारे करतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तिला मागचं काहीच माहिती नाहीये कोणत्या गोष्टी. ऐका ना, तिला काहीच माहिती नाही. ती म्हणते की तिचा दीर हा त्याचं करिअर खराब होते. त्यांचे करिअर किती खराब झालेत, खोट्या केशी देऊन किती करिअर खराब केलं गेलंय लोकांनी. त्याचं कोण आहे? मागणी काय? त्यांना का सोडायची? कारवाई सारखी करा. विजय पठारे असो किंवा उचला आणि यांनी जे 16 जणांची नावं दिली आहेत, जे नावं दिली आहेत ते दाखवा. 16 जण आम्हाला. इतर मध्ये जे 8 जण तिथे जे गेलेले नीलक्रांती चौकात कुणी आहे का? मग तुम्ही का त्यांना आतमध्ये धरून बसवलं? त्या मुलांना कशाबद्दल धरून बस? विजय पठारेवरती एक तरी मर्डर केस आहे का? का मोका लावण्यात आता आलेली अजय साळवेंवर केसची त्याच्यावरती कंप्लेंट झालेली. त्यांनी सिद्धार्थ या जुन्या खुनशी सोडून द्या. मुलांना त्रास होतो या गोष्टी. त्यांच्याकडून नाही बोलत, ह्यांच्याकडून नाही बोलत, सगळ्या मुलांना बोलते. मा काढून हे सगळ्या गोष्टी करू नका. तुम्ही म्हणतात ना की तो आला आणि तिथं तमाशा घातला, मग तुझ्याकडे दांडे तलवारी कुठनं आल्या? बाबासाहेबांच्या कार्यक्रमाकडे दांडे आणि तलवारी का लाईटी घालवल्या गेल्या? एक जर गाणं लावलं असतं लवजीवाचं तर काय बिघडलं असतं? म्हणजे तुमची सगळी प्लॅनिंग तुम्हीच बोलवतात, तुम्हीच सगळं काही करतात आणि जाती भेट टाकतात. तुम्हीच सांगा. आता आमची ही नम्र विनंती आहे पोलिसांना की न्याय करा तुम्ही या गोष्टीचा. जे 16 मुलांची नावं दिलेत हे खरेत का खोटेत? हीच गोष्ट नेहमी घडत आलेली. हीच गोष्ट मुलांना निष्कारण मोके लागलेले, मुलांना निष्कारण 307 झाले भरपूर वेळा जेल भोगलेले.
माझ्या पान शॉपची तोडफोड केली, अगोदर घरी आले, दगडफेक केली, लाकडी दांडके, लोखंडी रॉड, कोयते घेऊन आले. तिथं मी त्यांना दगडफेक केली. तिथं कॅमेरे आहेत, त्यामध्ये सगळी मुलं आलेली आहेत आणि मी इथं कंप्लेंट द्यायची. तर ते माझे तिन्ही मुलं बाहेर होते. एक मुलगा माझा जॉबला आहे, तो अकोल्याला होता. त्यात मी पोलीस स्टेशनला आले कंप्लेंट करायला. मला आयडियाच नव्हती की माझ्या मुलांची नावं येतील म्हणून. मुलांचे नावं दिले आणि लगेच अटक केली. हा कुठला न्याय आहे? तुम्ही तपास केला का? अटक केली त्यांना. आणि तिथं वस्तीमध्ये कोणालाही माहित नाही काय महिला गोळा करतात आणि एसपी ऑफिसला घेऊन येतात. ते असं कोणाला सांगत नाही की कोणता विषय लिहिलेला आहे. आणि अजय साळवे नेहमी साळवेला त्याचंही नाव आहे ना 307 मध्ये, त्याला का अटक केली? आणि बाकीच्या मुलांचे मी कंप्लेंट मध्ये नावं दिले ना, ते आता असे वरमान करून माझ्याकडे बघत चालतात. त्यांनाही अजून अटक केलेली नाहीये. रामवाडीसह सिद्धार्थनगर, लालटाकी अशा अनेक वस्त्यामधलं 12 तारखेला जो साहित्यरत्न बाबासाहेब लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो त्याच ठिकाणी लावला नव्हता. 12 तारखेला नीलक्रांती चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना फोटो लावला नसता. ही किरकोळ त्याच्या नैतिकतेचा भाग असतो. त्याला त्या महापुरुषाची माहिती असते. सदा संबंधितांना यांचं अण्णाभाऊ साठेंचं कार्य माहीत नसावं. त्याच्या अपुऱ्या बुद्धीमुळं जर त्यांनी तो फोटो वापरला नाही तर त्याचा बालिशपणा होता. परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढची आलना केली. हा अत्यंत चुकीचा असा संदेश सोशल मीडियाद्वारे काही लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. त्या याच ठिकाणी येऊन तो झालेला समस्त एक मागणीसाठी फक्त हे चर्चा निवेदन होतं. जर असं समस्त मराठा समाज हा शांत बसणार नाही जात असते. आम्हालाही डॉक्टर बाबासाहेब वस्त्यांमध्ये त्यांची जयंती चांगल्या प्रकारे साजरी केली. समाजामध्ये दोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे अत्यंत एक भेट साहेबांना भेटायला आलो होतो आणि सदर दिलेला तक्रार. त्यांनी म्हणले की ह्या 10 लोकांनी मला मारलंय. यांनी म्हणले म्हणून खरं होत नाही. त्याचा तपास करायसाठी मग आमच्याकडे कशाला आहे? लोक तपास अधिकारी नेमलेला त्याला तो तपास करतोय की हा नाव एखाद्यानं भांडण केलंय, 9 जणांची नावं जास्त लिहिली, जाणीवपूर्वक टाकलीत असं समजा. मग ती खरं होते का, तिथं होते का, नव्हते का, काय त्याचा तपास केला जाईल. ठीक आहे, ऐका सांगतो काय ऐकून घेतल्यानंतर परत बोला. ठीक आहे. विजय पठारेनं सुद्धा जी फिर्याद दिलेली आहे त्याच्यात सुद्धा ती हाफ मर्डरचाच गुन्हा दाखल आहे, 307चा. पण दुकान फोडल्याचा गुन्हा दाखल आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडून आणि त्यांच्याकडून एक गुन्हा तुमच्यावर दाखल आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही गुन्ह्यामध्ये फिर्याद म्हणजे सगळं खरं आहे. त्यांनी बोलले म्हणून मी सगळं खरं. अजून जी एक फिर्याद आहे त्यांनी बोलले ती म्हणून खरं धरत नाही. त्या सगळ्यासाठी तपास अधिकारी आहे, त्याचा तपास केला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं नाव कमी केलं जातं आरोपी म्हणून. जर तसं नसेल तर त्यांच्या फुटेजमध्ये जे लोक दिसत आहेत दुकान पतानाचे ते सगळे आरोपी होणार त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जर तो दिसतोय तर त्याला सुद्धा आरोपी केलं जाईल, त्याला सोडलं जाणार नाही. आणि त्याच्यात जे फुटेज आहे ते सिद्ध होणं काही अवघड नसतं. म्हणजे भविष्यात सुद्धा तुमचा जो गुन्हा ज्यावेळेस कोर्टात चालत फुटेजच दिसतंय ना, कोर्ट बघल ना फुटेज की कोण दुकान फोडतंय, कोण तुम्हाला शिवाय देतंय. तुम्ही त्यांना ते फुटेज जप्त पण केलेलं आहे गुन्ह्यामध्ये. जाणीवपूर्वक कोणीही कोणाला टार्गेट कोणत्या समाजाचं आहे काही माहीत नाही, तसं काही घेतलेलं पण नाही. राहिला विषय हे जे म्हणतायत की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा ही झाला, त्यामध्ये तोडफोड झाली वगैरे वगैरे, ते त्यांनी म्हणलंय म्हणून खरं आहे असं आम्ही सुद्धा धरत नसतो. तसा काही सगळीकडचे मिळायला लागते, सगळीकडचे मिळायला लागते. त्यांचेच नातेवाईक सगळं सांगतायत आणि बाकीचं कोणीच सांगत नाही. तेवढ्यावर धरलं जात असतं. ठीक आहे. बाकीच्यांचं आपण जबाब घेणार, तुम्हाला पण जे द्यायचं आहे तुम्ही पण जबाब द्या त्याच्या. आणि दुसरं एक काय त्याचं, तुम्ही बरेच जण होतात तिथं, तुम्ही जर मोबाईलमध्ये काही शूटिंग केलं असेल तर त्याची मदत होईल. त्याचं नाव जर आलेलं असेल ते करण्यासाठी त्याची मदत होईल त्यामध्ये. ठीक आहे. परंतु जर चुकीची मागणी करायची नाही. ठीक आहे. आणि राहिला विषय तो पठारे जो आहे त्याच्यावर पूर्वीचे सुद्धा भरपूर गुन्हे दाखल आहेत.
माझं म्हणणं असं आहे की गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसासाठी असं गोळा होऊन ते एसपी ऑफिसला तुम्ही आलं नाही पाहिजे. हा, काही जेन्युइन पोरं असतील त्याच्यामध्ये, इतर त्याच्यामध्ये ज्यांच्यावर काही पहिल्यांदाच काही झालेलं आहे, त्यांनी तिथं नव्हते होते, जे काही असेल ते असेल, त्यांनी काही केलं नाही. कारण समजा तुमचं काय असेल, कोण तुमच्यासोबत आहे, कोण तुमच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत कोणीतरी बाहेरच आहे आणि त्याचं नाव आलेलं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही जरूर या. पण गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसाठी ज्याच्यावर मोक्कासारखे गुन्हे दाखल आहेत नाही, तो तुमच्यासाठी चांगला आहे का नाही हा विषय नाही आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातनं कोण चांगला आहे कोण वाईट आहे हा विषय तो. ठीक, ते कोणते त्यांचा सुद्धा एक अटक आहे. ठीक आहे, त्याचा तपास होईल. आता उरलेले जे असतील ते त्यांचं नाव सुद्धा कमी केलं जाईल त्याच्यावर. आणि जे नीट बोलायचं असेल, चर्चा करायची असेल तर थांबा, नाही तर जाऊ.